खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। थांडेर पोलिसांची अवैध दारू अड्ड्यावर कारवाई। याबाबत सविस्तर माहिती अशी की थांडेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की होळनांते गावात अज्ञात इसम अवैध देशी दारू विक्री करत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी लागलीच पेट्रोलिंग करिता रवाना झालेले पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांना माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले। त्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांनी होळनांते गावातील सिद्धिविनायक कॉलनीतील एक इसम त्याच्या घराच्या आडोशाला काहीतरी संशयित खोके झाकताना दिसून आला। त्याच्यावर संशय आल्याने दुपारी 1 वाजता छापा टाकला। पंचांसमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंढरीनाथ संपत भोई वय 51 वर्ष, राहणार सिद्धिविनायक कॉलनी, होळनांते, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे असे सांगितले। त्याने झाकलेल्या मालाची पाहणी केली असता त्यात टँगो पंच देशी दारूचे 16 खोके, प्रत्येक खोक्यात 48 बॉटल, कुल बियर टीनचे 8 बॉक्स, प्रत्येक खोक्यात असा एकूण 72,960 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। तो माल पंचांसमक्ष ताब्यात घेतला। तसेच सदर इस्मात ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई कामी पोलीस स्टेशनला आणण्यात आले। त्याच्यावर प्रोहिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी करीत आहे।